सिद्धार्थ नावाचे सम्यक संबुद्ध झालेले आहे आणि त्या सम्यक संबंध अनुसरून ते आमचे गुरु आहेत. एवढंच बस बस. सारे पुत्र म्हणाले आता पोरं झालंय याच्या पलीकडे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच ए बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए धम्मा अहं वन्दामि सर्वदा. एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ए संघा अहं वन्दामि सर्वदा. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांचा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्षू संघ ह्या तीन रत्नाची ओळख करून देणारे, तो मार्ग दावणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आणि आज वर्षवासाच्या पर्वामध्ये ज्याच्या माता पितेच्या पोटी त्यांनी जन्म घेऊन त्यांनी आपलं जीवनचं लहान मोठं सुज्ञान होऊन शिकून सवरून त्यांनी PhD केली. आणि PhD करून आपण जे आपल्याला ज्ञान मिळालं आहे ते इतराला देण्यासाठी असे इंदवंस महाथेरो अहोरात्र आपल्या जीवनाचं जे काही धम्म त्यांनी ज्ञान घेऊन इतराला देण्यासाठी ते आपलं जीवन या मानवाला, जनतेला, समाजाला ते सतत अर्पण करतात. म्हणून त्यांचा आज दोन तारीख आहे. म्हणून त्यांचा जो जन्मदिवस आपण तो सादर करतात. तसंच त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जे काही बाबासाहेबांचे उद्देश होते, बाबासाहेबांनी जे जे कृती केलेलं होतं, अनेक ठिकाणी बाबासाहेब जाऊन आपल्या विचाराचा जगाला, मानवाला, समाजाला जो उपदेश देत होते तो पण त्यांनी त्यालाच अनुसरून या बुद्ध टीचिंग चॅनलचा माध्यमातून ऑनलाईन धम्म परिषद 14वी सतत हे आपले प्रयत्न करतात. म्हणून त्यांना त्यांच्या आज वर्षवासाचा पर्व आहे. वर्षवासाच्या पर्वामध्ये ज्यांनी आज महान पुण्यकर्म दान कर्म करून आपण जे पुण्यकर्म दान कर्म केलं तुम्हाला त्या बदली धम्मदान
मिळत आहे. दानाचा मोबदला, दानात दान श्रेष्ठ दान, धर्मदान. आपण दानाविषयी भरपूर ऐकलं. आपण अनेक वस्तू अनेक वक्त्यानं महान असं आपल्याला प्रबोधन केलं. म्हणून आज भगवंताचा धर्म, धर्माचं दान भगवंतांनी सारनाथला पंचवर्गीय भिक्षूला आपला धर्म दान देऊन आपल्या धर्माच्या ज्ञानाची ते सतत रात्रंदिवस आपला धर्मदान करतात आणि जे घेतात ते पण पुण्यवान होतात. म्हणून 5 वर्गीय भिक्षूला आपल्या धर्माचा दान देऊन भगवंत पुन्हा ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी जे 4 वर्ण आहेत आणि 4 वर्णामध्ये आपापले वर्ण कोणीही सोडत नाही. म्हणून आपापल्या वर्णामध्येच गुंतलेले आहेत पिढ्यानदाजीचे. म्हणून भगवंतांनी यात आपला धम्म जो दान देण्याचा आहे त्या दानाची वावा करायची आहे, हे जग बदलायचं आहे. म्हणून तथागत सम्यक संबुद्ध ज्या वेळेस बुद्ध गयेमध्ये येतात आणि त्या ठिकाणी काश्यप नावाचे ब्राह्मण 3 बंधू आहेत आणि त्या 3ही बंधूला त्यांचे 1000 शिष्य आहेत. म्हणून एवढ्या वर्णात भगवंतांनी आपला उद्देश हे जगच बदलायचं आहे. रक्ताचा एक थेंब न सांडता ती क्रांती करणं. एक महान या पृथ्वीवर जे पशुयज्ञ होते हे बंद झाले, जे कर्मकांड होते यांच्यावर भगवंतांनी खूप जे डाकू आहेत, व्यापारी आहेत, जटाधारी आहेत यांना आपल्या धर्माचा उपदेश देऊन त्यांना प्रकाशाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेलेले आहे. म्हणून त्या काश्यप बंधूचं आपण गयेमध्ये उर्वेल काश्यप, गये काश्यप आणि नदी काश्यप या नावाने ते प्रसिद्ध होते. पण ते ब्राह्मण होते. पिढ्यानपिढी जे वर्ण पाडले होते ते कधीच बदलत नव्हते. राजा असो, व्यापारी असो, शूद्र असो, ही बदलण्याची क्रिया कधीच पिढ्यानपिढी त्या ब्राह्मण वर्गानं भरपूर महान असं लागून दिलेलं आणि नीट जीवन शूद्राला जगण्यासाठी आणि स्त्रियाला जगण्यासाठी त्यांनी आपल्या पूजे अर्चेचं कर्मकांडाचं स्थान हे सर्व जगावर फिरविलं. म्हणून भगवंता त्या ठिकाणी काश्यपच्या तिथे येऊन म्हणतात, काश्यपा आज 1 रात्र मला या आश्रमात तुझ्या राहू दे. काश्यप 35 पिढ्यापासून अग्निपूजा करत असत आणि अग्निपूजेने त्या सापाला अंकित करण्यासाठी त्यांच्या 35 पिढ्या गेलेल्या आहेत. त्यावेळेस काश्यप तिथं भगवंताला राहू देत नाही. भगवंता विनवतात आणि काश्यप नाही म्हणतात. असा त्यांचा वाद चाललेला आहे. शेवट भगवंत म्हणतात 1च रात्र राहू दे. त्यावेळेस काश्यप म्हणतात, अहो या ठिकाणी मुचरीत नावाचा जो नाग आहे, नाग राजा आहे, तो फार त्रास देतो. इथं कोणताच माणूस जिवंत राहू शकत नाही. म्हणून आम्ही अग्निपूजा करू आणि निघून जातो, इथं थांबत नाही. त्यावेळेस काश्यपाला माहित नव्हतं की भगवंताचे नाग लोक हे उपासक आहेत, बुद्धाचे पाईक आहेत. हे काश्यपाला माहित नसल्यामुळं तो त्या ठिकाणी ठेवत नाही. अशाच वादिवाद एकमेकाच्या विचारात भगवंत फक्त 1च रात्र मुक्कामाला थांबण्यासाठी काश्यपाला विनंती करतात. शेवट काश्यप
त्या राहण्याची अनुमती देतो, पण इथं जो मुचित नाग राजा आहे रानटी तो फार त्रास देतो, म्हणून मी तुम्हाला इथं राहू देत नाही, आम्ही पण इथं राहत नाही. त्यावेळेस अग्निपूजा करून काश्यप आपले 500 शिष्य घेऊन आपापल्या विश्रामगृहात जातात आणि भगवंत ज्या ठिकाणी मुचित नाग ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्याच खोलीत भगवंत ध्यानस्थ बसतात. आणि भगवंत ध्यानस्थ बसल्यावर सर्व शांत वातावरण झाल्यावर मुचित नाग येतात आणि आज मुचरीत नाग हा अग्निपूजेचा कट्टर शत्रू होता, म्हणून तो भगवंताच्या सानिध्यात भगवंताची पूजा करू लागला. त्यावेळेस काश्यप रात्रभर घरी झोपले नाही. सकाळीच उठून 500 शिष्य घेऊन लवकरच ते त्या अग्निपूजे शाळेकडे जातात. त्यावेळेस लांबूनच त्यांना भगवंत आणि मुचरीत नाग त्यांची सेवा करतात. त्यावेळेस कासपाच्या मनामध्ये हा एक इसम चमत्कारी आहे, म्हणून त्यांना तरी पण आम्ही इतक्या 35 पिढ्या झाल्या तरी हा नाग आणखी आला नाही, म्हणून तो भगवंताला वंदन करतो आणि भगवंताला म्हणतात, भगवंता आता एवढा वर्षवास आमच्या इथंच करावं, आपण सर्व मिळून इथं आम्ही तुमची व्यवस्था करतो. भगवंताचा पहिले वर्षवास सारनाथ मध्ये झाला आणि दुसऱ्या वर्षवाला भगवंत त्या काश्यपाच्या आश्रमात त्यांचा वर्षवास सुरू होत आहे. 1 महिना 2 महिना त्या वर्षवासाला असाच तो वेळ आहे. आणि त्यावेळेस भगवंताला असं वाटलंय की भगवंत काश्यप कधीच एकमेकाच्या विचारात आपापल्या मध्ये मग्न होते. काश्यपाला वाटलं की भगवंत हे चमत्कारिक आहे आणि आपल्याला आता हा चमत्कार करून दाखवते, म्हणून तो त्या आश्रमामध्ये त्यांच्या बरोबर 2 महिने वर्षवासात काढले. त्या काश्यपानं 500 जटाधारी आपले शिष्य आहेत सर्व आपल्या जटा टाकून काढून त्यांनी काश्या वस्त्रात धारण केलं आणि त्यांचे 2 बंधू आहेत ते सर्व वस्तू त्यांनी त्या निरंजनामध्ये टाकून दिल्या आणि त्या वाहत चाललेल्या त्या दोन्ही बंधून पुन्हा जमा करून आपल्या बंधूकडे आले. आणि आपल्या बंधूकडून आल्यावर आपल्या बंधूला काय कोणत्या वस्तू काय झालेलं असं म्हणतात ते सर्व आपल्या जटा काढून काश्या वस्त्रात धारण केलं, म्हणून आपल्या जे भावाच्या हिताचं आहे ते आपल्या पण हिताचं आहे असं त्यांनी त्यावेळेस 1000 त्या वर्ष मासामध्ये भगवंताच्या धर्मामध्ये भगवंतांनी त्यांना आपला धर्म दान दिला आणि त्यांनी त्या धर्माचा अनुकरण केलं. पैसे नाही दिले एकमेकाला कोणाला. त्यावेळेस 1000 भिक्षू त्या ठिकाणी गयेमध्ये असताना भगवंत एक वेळेस म्हणतात, काश्यपा तुम्ही अनंत आहात का? त्यावेळेस काश्यप म्हणतात, आमच्या इतक्या पिढ्या झाल्यात आम्हाला अनंत काय चीज माहित नाही आहे, पण अनंत म्हणजे काय आहे हे मला सांगाल का? त्यावेळेस भगवंत त्यांना शिलेचं पालन आणि अष्टांग मार्ग अष्टशिलेचा मार्ग समजून सांगतात. अष्टमार्गाने जो पालन करतो तो श्रोतापती फला साकृत्यगामी फला अनागामी फला आणि अनंत फल त्याला प्राप्त होतं. त्यावेळेस भगवंतांनी त्याला समजावून सांगितल्यावर त्यांनी त्या 500 1000 भिक्षू त्यावेळेस अनंत झाले. भगवंताच्या उपदेशानं त्या मार्गाने ते 1000 ब्राह्मण भगवंताच्या धर्माचा उपदेश घेऊन ते राजगृहाला भगवंत जेठीवनामध्ये येतात. बिंबिसाराला माहीत होतं. बिंबिसाराला माहीत झाल्यावर भगवंत आपल्या राज्यात आलेले आहेत, म्हणून त्यांना
घेऊन येण्यासाठी त्या जेठी वनातून त्याला रथातून न चालता पायी पायी जाऊन ते आपल्या वेळूवनात घेऊन येतात. वेळूवनात भगवंताचा वर्षवास चालू असतो आणि त्या वर्षवासात भगवंताला 1000 गयेमधून जे काही ब्राह्मण आहेत, सर्व उंच वर्ण्याची दीक्षा, पहिली दीक्षा भगवंतांनी त्या ब्राह्मणाला दिली. आणि त्या राजगृहामध्ये संजय नावाचा बेला टिकवत आहे, त्याच्याकडे पण असे 250 शिष्य आहेत. 250 शिष्यापैकी 2 शिष्य 2 माते जे आहेत, पण ते सख्या भावाप्रमाणे राहत होते. संजयच्या मध्ये ते खूप खूप ते चांगले राहत होते. त्यांच्यावरच ते 250 भिक्षू त्यांच्यामुळेच ते राहत होते. म्हणून ज्यावेळेस पंचवर्गीय भिक्षूला दीक्षा देऊन त्यातला एक भिक्षू राजगृहाला येऊन, त्याचं नाव अश्वजित आहे, पण त्या सारीपुत्राला आणि मोगऱ्याला असं एकमेकाला ज्ञान, ज्याला सत्य सापडन ते एकमेकाला आपण सांगूया असं त्यांचा एकमेकाशी संभाषण वचन दिलेलं होतं. अश्वजित त्या नगरीमध्ये शांत चित्तानं जे बुद्धाचे पायिक होतात, ते काश्या वस्त्र धारण करतात, जे शांत चित्तानं धर्माचं आचरण करतात, त्याचं तेज, त्याची शांतता, त्यांची मुद्रा पाहून त्याच्यात आकर्षित मानव होतो. म्हणून तो सारीपुत्र त्या अश्वजिताला बघतो. अश्वजित शांत चित्तानं आपले पाऊल टाकीत त्या नगरामध्ये फिरतात. घरोघरी जाऊन भिक्षाटन करून तरी सारीपुत्र म्हणतो, हा इतका विद्वान, इतका गुणवान, इतका शांत, किती याची मुद्रा किती तेज आहे, पण आता ही वेळ त्याला बोलायची नाही आहे. म्हणून तो त्याचा चारिका आटपल्यावर भोजन करून एका झाडाखाली बसतात. तेव्हा सारीपुत्र म्हणतात, अहो हे तुम्ही हे कशामुळे तुम्हाला इतकं वैभव, इतके शांत, इतके तुमच्यामध्ये इतर तुमचे कशामुळे तुम्ही इतके प्रफुल्लित आहात? त्यावेळेस अश्वजित म्हणतात, मी नुकताच काश्यवस्त्र धारण केलं, मला एवढं विस्तारानं काही सांगता येत नाही, पण थोडंच सांगता येतं. कपिल वस्तूमध्ये शाक्य कुळात सिद्धार्थ नावाचे सम्यक संबुद्ध झालेले आहे आणि त्या सम्यक संबंध अनुसरून ते आमचे गुरु आहेत. एवढंच बस बस. सारीपुत्र म्हणाले, आता पोरं झालंय, याच्या पलीकडे तितकं जाणून सारीपुत्र आपल्या मोगण्याला घेऊन निरोप देतात, मला सत्य सापडलं आहे, आपण सत्याकडे जाऊया. त्यावेळेस ते 2 जण येतात. आपण पुन्हा 2 जण विचार करतात, आपण 2 जण का चालावं, आपले जे सोबती आहेत त्या सोबतीला पण आपण त्यांना सांगून जाऊ, ते आपल्यालाच मानतात. म्हणून ते त्यांच्या मित्राकडे आले. म्हणले, गड्या हो, आता आम्ही बुद्धाकडे जाणार आहे, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही चला. म्हणून ते त्यांचे मित्र म्हणतात, आम्ही तुमच्याच मुळे या इथं थांबलेलो आहे आणि तुम्ही चालल्यावर आम्ही का थांबावं, आम्ही तुमच्या बरोबरच येतो. त्यावेळेस ते 250 शिष्य संजय बेलाटिपुत्राचे होते. म्हणून ते पुन्हा त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे गेल्यावर म्हणतात, अहो आम्ही आता भगवान बुद्धाकडे जाणार आहे, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. त्यावेळी संजय बेलाटिपुत्र म्हणलं, नाही नाही, छे छे, असं कसं, मी एवढा, माझा एवढा प्रसाद, माझ्याकडे एवढे गुण असताना मी माझं का सोडून द्यावं, तुम्हाला जायचं तर जा, पण मी सांगतो, जे शहाणे असतील त्यांनी निघून जावं आणि जे मूर्ख असतील त्यांनी इथंच राहावं, असा तो संजय त्या 250 जणाला म्हणतो. म्हणून ते 250 जण निघतात आणि एकटा तो कोण राहतो, फक्त संजय. असे 1250 भिक्षूला
त्या वेळोवनामध्ये असतात आणि भगवंताच्या भोजनाला बिंबिसार राजा इतक्यांना आमंत्रित करतो आणि त्या राजगृहामध्ये 1250 भिक्षू आल्यावर भोजन आटपल्यावर भोजन झालेलं आहे, प्रवचन सुरू आहे, पण या राजनगरीमध्ये जे जे त्यांचे नातेवाईक होते, मित्र होते, 10 ब्राह्मण होते, 12 ब्राह्मण होते आणि हे अग्निपूजक होते आणि ती यज्ञ करणारे होते. म्हणून ते म्हणले, अरे ह्यो काश्यप बुद्धाचा गुरु आहे का बुद्ध काश्यपाचे गुरु आहे, अशी चर्चा त्या राजात आणि ब्राह्मणात चालू होती. भगवंत त्या पब्लिक मध्ये त्यांच्या चित्तातला ऐकत होते आणि त्यांच्या चित्तातला ऐकल्यावर सर्व शांत झाल्यावर म्हणतात, काश्यप आता आपण बोलावं, आपण उठावं आणि तुम्ही कसे बदलला, काय झालं तुमचं तुम्ही सांगावं. त्यावेळेस काश्यप त्या पब्लिक मध्ये प्रवचन देण्यासाठी उठले आणि म्हणतात, तथागत सम्यक संबुद्ध माझे गुरु आहे, मी त्यांचा शिष्य आहे. त्यावेळेस ती नगरी, ते राज्य, ते 10 ब्राह्मण, 12 ब्राह्मण अचंबा करू लागले की एवढं ब्राह्मणाचं अग्निपूजनाचं क्षेत्र सोडून हा धम्माचा दान याला मिळालं आणि या धम्मदानाला इतका हा पवित्र झाला. म्हणून ते बिंबिसार राजा, ते 10 ब्राह्मण सर्व ते बुद्धाचे पायी बनले. म्हणून बुद्धाची वाहवा, बुद्धाचा धम्म ज्यांनी ज्यांनी घेतला, ज्या राजाने घेतला, ऋषी मुनीने घेतला, ब्राह्मणाने घेतला, म्हणून ते सारे पुत्र आणि महामोगलांनी हे पण ब्राह्मणच आहे आणि त्यांच्यामध्ये अशी वाहवा त्या प्रदेशामध्ये भगवंताची वाहवा वाढू लागली. त्यांचा प्रसार जसा पूर येतो असा पूर मोठमोठं पाणी निसर्ग पड्यावर त्यात नाले तुडुंब भरतात, तसाच भगवंताचा धम्म त्यांनी ऐकल्यावर ती नगरी तुडुंब भरली आहे. त्या धम्माचा सागर वाढत गेला. पण याची वाढ होऊ लागली म्हणून जे कुशल कर्म आणि अकुशल कर्म, आता आपण दानाचं ऐकलं, चांगल्या कर्माचं ऐकलं, पण अकुशल कर्म पण भगवंत अकुशल कर्माचे पण फळ सांगतात. म्हणून त्या वैशालीमध्ये सर्व भगवंताच्या धम्माच्या ब्राह्मण, क्षत्रिय, राजे हे सर्व भगवंताला धम्म जाणून, धम्माचं आचरण करून, शिलेचं पालन करून, अर्थशिलेचा मार्ग अवलंबून आपापलं जीवन जगतात. म्हणून त्यावेळेस त्या महावीराच्या शिष्याला कोणी मानत नाही, कोणी त्यांना दान देत नाही. म्हणून ते म्हणतात, आम्ही पण बुद्धासारखेच आहोत, आम्ही पण बुद्धाचा, आम्हाला दान द्या, आम्हाला दान द्या. त्यावेळेस भगवंताच्या धामाचा प्रसार जास्त वाढू लागला, त्यांचा प्रमाण कमी होऊ लागलं, त्याला दान कमी होऊ लागलं, त्यांची पूजा अर्चा कमी होऊ लागले. म्हणून त्यांनी आपल्या बुद्धीत वाचेचे, कायेचे जे कर्म आहे त्या कायेनं वाचेनं त्यांनी असे षडयंत्र रचले आणि ते षडयंत्र रचलेलं त्या महावीराचा शिष्य आहे. जशी आम्रपाली आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, अशीच त्यांची उपासिका एक सुंदरी नावाची स्त्री आहे आणि ती स्त्री त्यांची पाईक असते. म्हणून त्यांनी क्षररत्न येचलं, त्यांच्यात वाईट बुद्धी विचार झाले आणि त्यांच्या वाईट बुद्धीनं त्यांनी त्या सुंदरीचा खून करण्यासाठी मारेकऱ्याला पैसे दिले आणि पैसे देऊन त्या सुंदरीचा खून करून ती भगवंताच्या कचरा कुंडीत टाकून दिली आणि रिपोर्ट पण दिला
की आमची उपासिका होती, सुंदरी होती, ती बेपत्ता आहे, ती कुठं आम्हाला संशय आहे की ती भगवान तथागताच्या धम्मकुंडी कचरा कुंडीमध्ये तिचा देह टाकलेला आहे. आम्हाला संशय आहे की भगवंताचे जे शिष्य आहे यांनीच मारले असं. म्हणून ते त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी गेल्यावर त्या सुंदरीला काढतात आणि त्या सुंदरीला त्याचा हे बांधतात, त्यांचा तिला घेऊन त्याचं माड बांधून तिला पूर्ण त्या श्रावस्तीमध्ये येतात. बघा हे भगवान सम्यक सिद्धार्थ गौतम सम्यक संबोधाचे शिष्य यांनी या सुंदरीचा खून केला. असा त्या नगरीतून त्यांनी ते रथ त्या मळ्याचा रथ काढला आणि भगवंताला भिक्षू म्हणतात, भगवंता हे तर काही यांची वावा मिळालेली आहे आणि हे म्हणतात भिक्षुनीच भगवंताचा खून केला असा आरोप पण आहे. पण भगवंत म्हणतात आपण शांत राहा, आपण सिल्वर आहात, आपण वाईट कर्म आपण कोणीच केलेले नाही. ही शिंद्याची बोंबा आहे, ही फक्त 3 नाही तर 4 7 दिवसाच्या आत आपल्याला काहीच न बोलता ती उदयाला येईल. त्यावेळेस 7 दिवसाच्या व्यक्ती त्यांची चौकशी आहे आणि ते मारेकरी पैशासाठी आपापला हिस्सा कमी जास्त झाल्यामुळे त्यांचा वाद चाललेला आहे आणि त्या वादात ते पकडले गेलेले आहे. आणि मग त्यांनी सांगितलं आहे आम्ही पैसे देऊन मारली, पण आम्हाला महावीराच्या शिष्यानं आणि महावीरानं पैसे दिले म्हणून तो. अशाच काळामध्ये त्या भगवंताला बदनाम करण्यासाठी ते एक षडयंत्र कुटपणा तोही साध्य झाला नाही. म्हणून अशीच एक सुंदरी सारखी त्यांची शिष्य आहे, उपासिका आहे, तिचं नाव चिंचा नामक आहे. ती फार सुंदर होती, विद्वान होती, गुणवान होती. जशी भगवंताच्या शिष्य आहे, उपलवण्णा आहे, क्षमा आहे, डावा उजवा हात आहे, असं त्या महावीराच्या त्या उपासिका होत्या. म्हणून ती त्या विहारात जाते. त्या विहारात जाऊन त्यांच्या शिष्याला आणि त्या महावीराला वंदन करते. पण तिला कोणीच बोलत नाही, कोणीच बोलत नाही. त्यावेळेस ती अशी म्हणते माझ्याकडून काय असा अपराध झाला, माझ्याकडून काय असा गुन्हा झाला, तुम्ही मला आज बोलत नाही. मग त्यावेळेस ते म्हणतात की भगिनी तुला अजून ठाऊक नाही का, आम्हाला कोणी दान धर्म करत नाही, आम्हाला कोणी आमची प्रशंसा कमी झालेली आहे. आणि त्या सिद्धार्थ गौतम समर्थ बुद्धाची त्यांची वावा आणि त्यांचाच प्रसाद त्यालाच मानत आहे. याला काय अपवाद करावं हे तोच एक. याला अपराध करण्यासाठी, त्याला कमीपणा करण्यासाठी, त्याचा मान सन्मान कमी करण्यासाठी तो एक. जर त्याच्यातून त्यांना अपमानित केलं तर आपला सन्मान होईल. म्हणून ती म्हणली हो इतकंच आहे का, अहो हे तर म्हणजे काहीच नाही, याच्यासाठी तुम्ही काही दुःखी होऊ नका. मी त्या सम्यक बुद्धाला बदनाम केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांना वचन देऊन ती चिंचा नामक श्री वर्षवास भगवंताचा चालू आहे. वर्षवासामध्ये राजे महाराजे उपासक उपासिका ते वर्षवास ऐकण्यासाठी त्या श्रावस्ती जेतवनात येत आहेत, येतात जातात. म्हणून चिंचा नामक ज्यावेळेस भगवंताचं प्रवचन संपलं त्यावेळेस ही त्या जेतवनाकडे जाते. म्हणून असं करता करता 10-15 दिवस झाले, तिला कोणीच बोललं नाही. पण 15 वारात काही उपासक काही उपासिका त्याला बोलू लागल्या, तू आता कुठे चाललीस, भगवंताचं प्रवचन संपलेलं आहे,
आणि आता इतका वेळ रात्र झाली आहे, तू कुठे चालली आहेस? ते म्हणते तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचे जा. पुन्हा असंच 4-2 दिवस 4-8 दिवस गेले तरी ती ये जाय करायची. आणि ज्या वेळेस भगवंताच्या प्रवचनाला जाण्यासाठी ती पुन्हा परत तिकून यायची, इकडून यांच्या भेटी होता होता मग त्यावेळेस काही उपासकांना पुन्हा विचारणा केली की हे ताई तू कशा कुठे जातीस? येताना बिना मी पाहतो आणि जाताना पण पाहतो, तू कुठं जाते असेल? तर ते म्हणले मी भगवंताच्या गंधकुटीत रात्र काढत आहे. त्यावेळी त्या उपासकाच्या उपासकाच्या मनामध्ये इतकी भावना इतकी त्या हे झाली, भगवंत इतके प्रवचन करतात आणि या स्त्रीला गंधकुटीमध्ये संध्याकाळी बोलावतात. असं त्या स्त्रियाच्या आणि त्या राजे महाराजाच्या मनामध्ये उत्पन्न झालं. 3 महिन्याचा वर्षवास होऊन गेला. 3 महिने झाले आणि भगवंताच्या चौथा चातुर्मास असतो, 4 महिन्याचा वर्षवास असतो. 4 महिने झाल्यावर तिला आपल्या शरीराची क्रिया आपल्या एका गर्भधर बाईपाशी जाऊन तिला विचारते तुला कितवा महिना चालू आहे? त्यावेळी 3.5 महिन्याच्या नंतर ती आपलं शरीर जे पहिल्या महिन्याला जे कपडे आहेत ते गुंडाळते, दुसऱ्या महिन्यात पुन्हा गुंडाळते. असं त्या ताईचा गर्भ जसा वाढन तसा तिच्या जवळ जाऊन ती विचारायची आणि आपल्या कपड्याला पलटी बांधून त्याच्यावरती गुंडाळायची. असं 6 महिने, 3 महिने आणि 8वा महिना तिला लागला. आणि 9व्या महिन्यामध्ये भगवंताची धम्म परिषद अशीच म्हटलेली आहे. राजे महाराजे त्या धम्म परिषदेमध्ये ऐकायला आलेले आहेत आणि सर्व येऊन त्या धम्म परिषदेमध्ये धम्माची परिषद ऐकण्यासाठी दुरून भगवंताचा धर्म ऐकण्यासाठी लोक येतात आणि ते बसलेले आहेत. त्यावेळेस बसल्यावर ती चिंता नामक उठली. आपलं पोट महान असं त्या शेवटचा महिना गर्भ असतो तसं तिनं ते गाठोडं बांधून आपलं भगवंताला बदनाम करण्यासाठी ती त्या एवढ्या परिषदेमध्ये उभी राहिली. आणि त्या परिषदेमध्ये उभी राहिल्यावर हे भगवंता या जगाला या मानवाला तुम्ही इतका उपदेश देतात, इतका उपदेश देतात. तुमच्या उपदेशानं ही सर्व जनता तुमच्या धर्माचा आचरण करून खूप तुम्हाला मानतात. पण मला आपल्यापासून गर्व राहिला आहे. आता माझ्या बाळातपणाची व्यवस्था करावी. जर तुम्हाला फुरसत नसेल तर तुम्ही आपली विशाखा आहे तिला सांगावं, प्रसिद्ध राजा आहे त्यांना सांगावं, तुमचे जे शिष्य आहेत माझ्या सोय करण्यासाठी आता मला लवकरच माझी वेळ जवळ आलेली आहे. तुमच्यापासून मला जो गर्व झाला आता माझी कोणती तरी सोय लावा. त्यावेळेस सर्व राजे उपासक त्या नगरीमध्ये बसलेले आहेत. भगवंताचे कृत्य बदनाम करण्यासाठी खरंच काय असत म्हणून भगवंत म्हणतात शांत चित्तानं. हो भगिनी, तुला आणि मलाच माहित आहे. असं म्हणल्यावर तिनं असं तिला वाटलं की भगवंता आता मी बदनाम केलेले आहे. एवढा पब्लिक एवढ्या जनसमुदायामध्ये बदनाम करणं साधं सुद्धा काम नाही. म्हणून ती महान असा तिला घमेंड आली आणि घमेंड येताच तिला शरीरातला जो खोकला आहे ती खोकलती. जशी खोकल्यावर पहिल्या खोकल्यात तिला
तिची पलटी ढिली होती, ती गाठोडं ढिली होती. दुसऱ्या खोकल्यात अशी 1-2 खोकल्यात आणि तिसऱ्या बारीक खोकला आला की ते गाठोडं तिच्याच पायावर आदळतो. त्यावेळेस ते भगवंताचे शिष्य राजे लोक म्हणतात पकडा हिला अशी ती त्या एवढ्या जलसमुद्रातून अशी पळते, त्या धम्म परिषदेतून पळाली, तिच्या माग जनता पळते आणि दूर जाताच जमीन फाकते आणि जमीन फाकल्यावर तिला ती जमीन गिळून घेते. पाप कर्म भगवंताच्या आरोपावर पाप करण्याचं कर्म हे नरकात जात, तिला जमीन गिळून घेते. म्हणून भगवंत जय मंगल अष्टगाथेमध्ये चिंचाचं वर्णन करतात. चिंचाय दुष्ट वचनं जनकाय माझे संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी. म्हणून भगवंत ज्या चिंचा नामक एवढं दुष्कर्म करू नये, भगवंत तिला आपल्या प्रेमानं जिंकतात. म्हणून सर्वांचं मंगल हो अशी मंगल कामना करून आज या 14व्या धम्मपरिषदेमध्ये जे काही पुण्यकर्म ज्यांनी केलं, श्रद्धावान उपासक उपासिका यांनी या पुण्यकर्मामध्ये जे आपलं दान कर्म केलं आणि या दानाचा धम्म परिषदेमध्ये धम्मदान आणि भिक्षूनं धम्माचं दान दिलं. हे आपलं दान तुम्ही दान केलंय, हे आम्ही घेतलं, पण भिक्षूनं जे दान केलं ते आपण धम्मदान घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं अशी मंगल कामना करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.